काय शिंदे सर, तुम्ही पोलीस कमी आणि गुन्हेगारच जास्त वाटता. आता कायच्या मॅटर मध्ये अंदर आले तुम्ही? आता कसं आहे, मॅटर केलंय सरपंच साहेबानं आणि आम्ही 4 जण त्याच्यात फसलो. आता काय सर, तुम्ही बी काही समजत नाही तुमचं बी. पहिले त्या जंगल तोडच्या याच्यात आले आणि आता यायच्या मॅटर मध्ये आले म्हणता. काय बाबा, काय मॅटर काय होता ते? 5 जणांनी म्हणून राहिले का तुम्ही किडनॅपिंग केली? पण आम्ही किडनॅपिंग केलीच नाही. आम्ही किडनॅपिंग केली असती ना तर इथपर्यंत मॅटरच नव्हते येऊ देत. तिकडे तिकडे गायब करत होते जायले. पण आता आम्हाला 2 दिवस ते जैलात ठेवणार आहे. आणि तिकडे ते ठाकरे सरले आता केस मायवाल्या हातची ठाकरे सरले केस दिली. अच्छा, ठाकरे सर पैसे दिल्ली काय? बिंदास राहा तुम्ही. 2 दिवस काय त्याचं सांगताच नाही. ते दिवस रात्र एक करून एका दिवसातही गुन्हेगाराला पकडू शकते. कोणा किडनॅपिंग केली असन किंवा हा त्याचा प्लॅन असन ते सगळं पकडते. ते तुम्हाला माहित आहे कसं काम आहे त्याचंवालं. अरे छे ना ठाकरे सर, बेकार काम आहे त्याचं. मायपेक्षा डेंजर आहे म्हटलं सरपंच ते, मायपेक्षा. मोरे सर, हे काय होय, लग्नातलेच कपडे घालून आले तुम्ही? नाही ना, आपण जीन्स पॅन्ट टी शर्ट शर्ट असं काही घालत नाही. आपण असेच कपडे घालतो. काय म्हणते तायडे सर, मेश्राम सर, तुम्ही त्याला गरम दिसू राहिले? अरे गरम नाही राहिलं तर काय तर, आजपर्यंत आम्ही गुन्हेगाराला जैलात टाकलं, आज आम्हाला जैलात दिलं टाकून, हे बी ह्या एका माणसाच्यानं. अरे काय तुम्ही बी येऊन जाऊन मावरच येऊ राहिले का? मागच्यानं आले मागच्यानं आले. अरे तुमचाही गुन्हा होताच ना काही ना काही. एवढं कायले मारायला पाहिजे होतं त्याले? म्हणून राहिले होते का लढेपर्यंत मारा दिले आणि लढल्याचा व्हिडिओ टाका म्हणून मला, आणि आता पलटून राहिले. आता म्हणून राहिले का एवढं मारायला लावलं होतं काय? सांगा हो शिंदे साहेब, सांगा तुमच्या सरपंचाला सांगा. जाऊ द्या, झालं ते झालं, निपटून टाका आता. बस ठाकरे सरनं पकडेपर्यंतच आहे आपण याच्या अंदर, त्याच्यानंतर आपणही सुटणार आहे. पण सरपंच साहेब, एक प्रश्न पडला मला का खरंच तर तुम्ही किडनॅपिंग नाही केली त्या दोघांची? तुमची शपथ शिंदे साहेब, तुमची शपथ शिंदे साहेब, म्या त्याची किडनॅपिंग केली नाही. ते काहीतरी त्याचा प्लॅनिंग आहे आपल्याला फसवासाठी, आणि ते त्याच्यात हळूहळू सफल बी होऊ राहिले. नाही नाही सरपंच साहेब, सफल कसं होऊ देणार आहे? अरे असा तसा वकील आहे का आपला? मोबाईल घेतले ना त्याच्यावाले ट्रॅकिंग करायसाठी, कुठं काय कसं काय बोलले सगळं सगळं म्हटलं बायोडाटा काढते आता वकील आपलावाला. आणि ते तसे. आणि ठाकरे सरले पाहिला आहे का तुम्ही? माझ्यापेक्षा डेंजर माणूस आहे. हा, खतरनाक. तुम्ही एकाही जण काऊन नाही सांगू राहिला का माझा नवरा कुठे गेला म्हणून? सांगा पाटील बाप्पू, कुठे गेला माझा नवरा? शांता वहिनी, तुमचा नवरा जिथं आहे सुखरूप आहे. आता 2-3 दिवस येणार नाही आहे. बरोबर ठेवलाय त्याइले कोर्टावाल्यानं. पण कुठं ठेवलं ते तर सांगा मला. कुठं ठेवलं ते तर सांगून नाही राहिले तुम्ही. काऊन नाही सांगू राहिले? कुठं ठेवलं कुठं नेमकं? त्याच्यासोबत इन्स्पेक्टर शिंदे आहे आणि त्याची पुरी टीमही आहे. तुम्ही लोड नका घेऊ. त्याइले बरोबर 5 जण आले, कोर्टानं बरोबर ठेवलाय. जोपर्यंत हे दोघं सापडत नाही तोपर्यंत त्याइले चांगल्या जागी सुरक्षित जागी ठेवलेलं आहे. खा प्याचं कोणत्याच गोष्टीचं त्याचं टेन्शन आहे नाही. ते तुम्हाला आम्ही सांगायला आलो. तुम्ही तर काही सांगणारे दिसून नाही राहिले मला आता त्या दोघांच्या घरी जाऊनच माहित करायला लागत का मान एवढ्याले कुठे ठेवलाय म्हणून. काय पाटील, सांगून द्या लागत होतं ना राजू. काय केलं तुम्ही हे? तात्या म्हणे मा घरी कोणतीच गोष्ट माहीत नाही पडली पाहिजे म्हणे. तुम्ही म्हणून राहिले होते का सांगून द्या म्हणून. अरे असं कसं? मला माहीत नाही का ते बाई किती मग हे करते तर? शांता काकू गेली आता भांडाले त्याच्या घरी का मानवऱ्याला कुठं ठेवलं म्हणून, आणि आता तिथून सगळंच माहीत पडते तिले. काय तुम्ही बी इथंच सांगून दिलं असतं तर एवढे मोठे तमाशे होत नव्हते. आता पुऱ्या गावात माहीत पडलं नशानं. जा लवकर अळवा म्हणतात आणि सांगून द्या काय आहे ते खरं खोटं. नका सांगू, नाही सांगत तर मीच पता लावतो आता. शांतावहिनी, ओ शांतावहिनी, तुम्ही राहू द्या आता, मी तिथं जाऊनच माहित करतो. अरे थांबा ना, सगळं सांगतो. थांबा थांबा. सांगा सरपंचाले कुठे ठेवलं तर. तुम्ही घरी चला शांततेत. घरी सगळंच सांगतो. इथं सांगायला नाही मनाई केली आहे म्हणून राहिलो. जे काही गोष्ट असेल ते मला इथंच सांगा, नाही तर मी त्याच्या घरी जातो आता आणि सगळं माहित करून घेतो. सांगता का नाही सांगत? तशी हे गोष्ट सांगायला तुम्हाला नाही मनाई केली होती, पण आता तुम्ही त्याच्या घरी जासान आणि पुऱ्या गावभर पसरोसान म्हणून आता मला हे नाईलाजानं तुम्हाला सांगायला लागू राहिलं. तात्याले 2 दिवसासाठी तुरुंगवास झालेला आहे आणि त्याच्यासोबत शिंदे साहेबची टीम बी आहे. काय बोलू राहिले तुम्ही पाटील? हे असं कसं झालं? सगळे सबूत तर आपल्यापाशी होते ना. तुम्ही घरी चला, मी तुम्हाला सगळंच सांगतो. घरी चला. आणि हे जे गोष्ट आहे हे आपल्याला सरपंच साहेबानं आणि शिंदे साहेबानं हे गोनाले गावात माहीत नाही पडू द्यासाठी हे गुपित राहू द्यायला सांगितले आहे. हे तुम्ही कोणापाशी गोष्ट काळजा नका, कोणाचपाशी नाही. जोपर्यंत हे दोघं सापडत नाही, सोन्या आणि चेत्या, याची काय प्लॅनिंग आहे सगळं आहे. हे केस आता शिंदे साहेबापासून ठाकरे सरायपाशी गेले आहे इन्स्पेक्टर, आणि ते क्राईम ब्रँचचे हेड आहे. तर ते सगळं सांभाळून घेते. त्याच्याच्यानं 2 दिवसाचा मोका आपल्याला कोर्टाद्वारेच भेटलेला आहे का 2 दिवसात जर ते सापडले नाही
किंवा 2 दिवसाच्या वर तर तिसरा दिवस लागू शकते. या 2 ते 3 दिवसात जर सापडले नाही आणि काही जर ते समजा त्याला कमी जास्त झालं असं दोघायले, तर यायले 7 वर्षाची जेल, सरपंच तात्या लिहिलेले आणि शिंदेसाहेबाच्या टीमले. आणि जर का ते 1-2 दिवसात सापडले तर त्या दोघायले तेवढ्याच वर्षाची जेल. जे यायले सजा होऊ राहिली होती ते त्या दोघायले होणार. जर ते दोघायचा हा सगळा प्लॅन आणि सबूत मिटवायचा प्रयत्न असेल तर. आणि तुम्ही या गोष्टीचं कोणतंच टेन्शन नका घेऊ, आम्ही सगळे सोबत आहे तात्याच्या. हे गावात पसरली नाही पाहिजे गोष्ट. आणि तुम्हाला जर कोणत्याही बाईनं किंवा माणसानं विचारलं तर तुम्ही सपास सांगा का ते बाहेर गावी गेले आहे कामासाठी. बस एवढंच सांगा, बाकी काही सांगू नका. टेन्शन घेऊ नका, लढू नका. आखरी त्या दोघांनं माझ्या नवऱ्याला जेल दाखवलीच. इतके वर्ष झाले लग्नाने पण कधी जेलात गेले नाही, पण या दोघांनं माझ्या नवऱ्याला जेल बी दाखवून दिली. काय काय नाही केलं त्या पोट्ट्यासाठी, मा पोरानं काय काय नाही केलं आणि आज त्यानं जेल दाखवून दिली. सगळा त्याचा हुशारपणा आणि चालाकी सगळं निघते आता. फक्त एकदा सापडू द्या हाती, माहीतच पडते. त्याच्या मनात कोणी येणार बी नाही आता. कोणी काहीही विचारू तुम्हाला, जे तुम्हाला सांगितलं आहे तसंच सांगायचं. लढणं बंद करा, टेन्शन घेऊ नका. लवकरात लवकरच तात्या बाहेर येते. बिलकुल मागं हटू नका. काय म्हणून राहिलो तुम्हाला, बिलकुल मागं नाही हटायचं. हे पोट्टे कुठंही असो, कोणी किडनॅप करून असो, ते पकडले गेलेच पाहिजे आणि माहीत पडलंच पाहिजे का कोणं किडनॅप केलं म्हणून. आम्ही काय मागं हटू? आमच्या लेकराचा काही गुन्हाच नाही आहे. वरतून त्याला किडनॅप करून घेतलं, चोरीचे आरोप टाकले आणि त्याला 1 वर्षाची सजा देऊ राहिले होते. आम्ही काय मागं हटू? आम्ही नाही हटत. असं ते सरपंच ते त्याच्या घरचे इथं थोडी जमणार आहे. आपणच दिलं त्याला निवडून, ह्या गोष्टीसाठी दिलं का त्याला निवडून? मागं हटायचं अजिबात कामच नाही. 2 दिवसात का माझ्या लेकरं जर सापडले नाही तर तिसऱ्या दिवशी अधिक कोर्टात घेतो यायले आणि जन्मठेप करतो. त्याला वाटवायला ते असे तसेच आहे. काही म्हणत नाही, बोलत नाही, तर फायदा उचलून घे ना. तुम्ही मागं हटूच नका ना. काही झालं चालते ना. जे होईन ते पाहिलं जाईन. आता गती पुऱ्या गावात बोंबू राहिली का सरपंचाले जेल झाली म्हणून, आणि ते बी सोन्या आणि चेत्याच्या किडनॅपिंगच्यानं. बोंब व्हायलाच पाहिजे त्याचीवाली, तेव्हाच त्याला समजा इज्जत काय असते. तर आमच्या लेकराले किती डाव त्यानं चोर चोर म्हणून पुऱ्या गावात प्रसार केला म्हटलं. आता तर हद करून टाकली. कोर्टापर्यंत त्यानं जाऊ दिलं. त्याचं काम नव्हतं. त्यानं म्हणायला पाहिजे होतं का नाही जाऊ द्या, झालं ते झालं, माफ करून टाकायला पाहिजे होतं. त्यानं हे चुकीचं केलं. त्यानं कोर्टापर्यंत नेलं ना, तर आता ते पुऱ्या गावात बोंब होणारच आहे. आणि आम्ही पाहतो बी का कशा 2 दिवसात सुटते. तर आमचे लेकरं जर 2 दिवसात दिसले नाही तर यायला जन्मठेपच करतो आम्ही. साई आम्हाला घरदार का गाण ठेवायला लागेल. मग आमच्या दोघी जणीले तुम्हाला माहित आहे, वामन बापू एकच लेकरू आहे. किती लाडानं मोठं केलं आम्ही त्याले. आम्हाला माहित नाही का आमचे लेकरं कशा आहेत, कोणत्या गोष्टीची चोरी करते कोणत्या गोष्टीची नाही. तर फार बोंब करून टाकली आमच्या घरच्याची. का चोरी करते, याचे लेकरं चोरी करते, 1 डाव झालं 2 डाव झालं असं असते का घडी घडी. तिनं भलकोणानं चोरले, चोरीचा आरोप याच्यावर दिला टाकून आणि 1 वर्षाची सजा घेतली बाबा. आणि ते सबूत घेऊन येऊ राहिले होते, त्याला किडनॅप केलं. सांगा ना, हे मनमानीच नाही माहिती आहे? मनमानी नाही करू राहिले तर काय करू राहिले. फक्त कॅमेरे लावून दिले, लाईट लावून दिले, खुर्च्या लावून दिले, त्या कचरा पेट्या वाटून दिल्या म्हणजेच काम झालं काय? बाकीचे कामं कोण करा? लोकांचे घरकुलं नाही आले, लोक म्हटलं टीना टपरात राहू राहिले. आता तुमचंच घर पाहना, बरसात पाण्यात किती गयत असन. काही विचारू नका तुम्ही, काही विचारू नका. अर्ध्या रात्री उठून जे म्हटलं स्वयंपाक खोलीतले भांडे राहते ना, टोपले धमिले सगळं लावा लागते. असे धारा पडते म्हटलं, लोटाच्या लोटा पडते. आता सांगा बुवा, मी काय विचारलं तुम्हाला? तुम्हीच सांगितलं ना तुमच्या तोंडानं. आता हे काम महत्त्वाचं आहे का ते काम महत्त्वाचं आहे? लाईट लावा, कॅमेरे लावा, काय गरज आहे का कॅमेरे लावायची? काय होते आपल्या गावात असं कॅमेरे लावून? काहीच तर नाही होत. नाही, कॅमेरा लावले ते बरं केलं म्हणत आहे ना. हे जे अशी चोरी चकाळी झाली गावात तर माहीत पडते. पण हे घरकुल गिरकुल गोरगरिबाचं काही करावं का नाही करावं कल्याण सरपंच बनल्यानंच होत असते काय? तुमच्यापाशी एक मोका होता, वामन भेंगोटेला निवडून द्यायचा. तुम्ही काय केलं? तुम्ही दिलं तात्याला लिहिलं निवडून. मग आता भुगताच लागेल तुम्हाला. आता ते मनमानी करणारच आहे तुमच्यावर. आता घ्या. तुमच्या पोराला दिलं त्याने 1 वर्षाची सजा. आता कसं? जर वामन भेंगोटे जर सरपंच असते तर असं काही झालं नसतं. तुम्हाला घरकुल बी भेटलं असतं. डबल मजलीचं घरकुल दिलं असतं आणून. आमचे लेकरं 3 दिवस झाले दिसून नाही राहिले. बिचारे काय खाऊ राहिले, काय पिऊ राहिले त्याचं त्यालाच माहित. एक फोन नाही आला, काही नाही. त्याने फोन घेतले हिसकून. वकिलाने त्याच्यावाल्या फोन आले, तर आता कायच्यावर बोला आम्ही त्या लेकरासोबत. तुम्ही फक्त मागं हटू नका. काही झालं चालते, मागं हटायचं नाही म्हणजे नाही. आता हे केसचा निकालच लागला पाहिजे. दोघांपैकी जोपर्यंत एकाला सजा भेटत नाही, जन्मठेप होत नाही, तोपर्यंत मागं हटू नका. दोघांपैकी एकाले नाही, फक्त शिंदे साहेबाच्या त्या टीमले आणि तात्या लिहिलेले बस. या दोघांनाच आम्हाला जेल करायची आहे. ते मी उमर केद बस. आमच्या लेकराला एवढं सतावलं ते ना आतापर्यंत. आणि आता काही किडनॅपिंग केली ना, ते माहीतच पडलं पाहिजे कसं असते. तर कोणाशी पंगा पडला तर मी बी हरपल्या घराण्याची सून नाही मग, आणि मी बी सापडल्या घराची सून नाही मग. ना त्याला उमर केद केली तर मग म्हणजा कधी. चला येतो आम्ही. काही अडचण असली मला फोन करा बिंदास. जाऊ द्या आपल्या ठियावर गाडी. झालं आपलं काम.
ठाकरे सर अचानक कसे काय येऊ राहिले सर? जे सरपंच तात्या लेले आणि सोन्यांचे त्या याची केस चालू होती. हे केस चालता चालता पुरावे आणायला गेले. दोघं जण सोन्यांचे त्या याची झाली म्हणजे किडनॅपिंग. तर ह्या किडनॅपिंगमध्ये त्याच्या वकिलानं दावा केला का शिंदे साहेबाची टीम व सरपंच तात्या लेले यायचा हात आहे. त्याच्यानं त्याला 2 दिवसाचा तुरुंगवास दिला आहे कोर्टाच्या दरम्यान जज साहेबानं. आणि त्या 2 दिवसात हे केस जे आहे हे ठाकरे सरच्या ताब्यात राहणार आहे जोपर्यंत याचा निकाल लागत नाही की मेन गुन्हेगार कोण आहे, सोन्यांचे ते आहे की तात्या आहे. जेव्हा याचा रिझल्ट लागन तेव्हा ते तुरुंगाच्या बाहेर येईल व डबल शिंदे साहेबाला ड्युटी भेटन. आणि जर हे 2-3 दिवसात ते सापडले नाही त्याला तोपर्यंत तुरुंगातच राहा लागन. शांत राहा, ठाकरे सर येऊ राहिले. वेलकम ठाकरे सर, वेलकम. अरे बापरे, मोगरा आणला का तुम्ही माझ्यासाठी? आय लाईक इट, आय लाईक इट. सुगंधित वास आहे मोगऱ्याचा. चला अंदर चला लवकर. तुम्हाला काय वाटते का कोण हे किडनॅपिंग केली असन का ह्या दोघांचा सगळा प्लॅन असन? काय वाटतं तुम्हाला? तुमचं मत सांगा मला एकाचं. आणि केली असन तर काऊन केली असन किडनॅपिंग हेही सांगा. किडनॅपिंग तर माईचारानं सर झालेलीच नाही आहे. हे अशक्य गोष्ट आहे. हे कुठंतरी लपलेले आहे. यायला माहीत होतं का आपल्याशी कोणतं सबूत आहे नाही सरपंचाविषयी, तर आपण केस लढू तर कसं लढू? केस तर हारणारच आहे आपण. त्याच्यानं हे कुठंतरी लपलेले आहे सर. त्यांना गाडी बरोबर कोर्टापाशी आणून ठेवून दिलेली आहे आणि ते तिथून कुठंतरी गेलेले आहे. तुम्ही सांगा. मला तर वाटते सर का किडनॅपिंग झालेली आहे. कारण ते जे दोघं जण टाईपरायटर जे बाहेर बसलेले असते कोर्टाच्या कागदपत्रासाठी त्यांना डायरेक्ट लाईव्ह पाहिला आहे म्हणते. म्हणजे जेव्हा हे सगळं प्रकरण झालं ते त्याच्या मागं धावले बी आणि कॅमेरात सुद्धा आम्ही पाहिलेला आहे सर. तर हे गोष्ट झालेली आहे. पण ते जे ओमनी गाडी होती तिला नंबर प्लेट नव्हता आणि त्याच्या अंदर कोण होतं तेही दिसलं नाही. आणि ते जे दोघं जण होते तर त्याच्यातला फक्त एकच जण बाहेर निघाला चाकू घेऊन, तो दिसला, बाकी कोणीच नाही दिसलं. आणि त्याच्याही तोंडाला दस्ती बांधलेली होती. तुमचं काय म्हणणं आहे? हे होऊ शकते सर का शिंदे साहेबानं आणि सरपंच साहेबानं हे दोघं मिळून प्लॅन केला असू शकते या दोघांना किडनॅप करायसाठी. कारण याच्यापाशी एकच पुरावा होता आणि त्याला वाटलं का हा पुरावा योग्य आहे. या 3-4 व्हिडिओसाठी आपण जेलात जाऊ शकतो जर हा पुरावा कोर्टापर्यंत आला तर. तसेच हे गाडी लावली तसेच हे किडनॅप झाले. माया कसं एकच दिमाग आहे, मी माझ्या एकाच दिमागाने विचार करान. पण तुमचं 3 दिमाग आहे. तुम्ही तुमचं वेगवेगळं मत मला सांगू शकता. त्यानुसार मला हे केस सॉल्व्ह करायसाठी कसं सोपं जाईल म्हणून मी तिघाले तुम्हाला एका विचारलं. तुमचं तिघाचं मत वेगवेगळं आलं पण माझं मत कसं आलं हे तुम्हाला सांगतो मी आता. हे किडनॅपिंग जे आहे हे सरपंच तात्या लेले आणि शिंदे साहेब दूरपर्यंत करू नाही शकत. एक टाइमला सरपंच साहेब करून टाकन पण शिंदे साहेबची जे टीम आहे ती करू नाही शकत. कारण शिंदे साहेब या अगोदर सेंट्रल जेलात गेलेले आहे जंगल तोड व ते कंपनी आणण्याच्या नंतर. त्याच्यानं त्याला माहिती आहे का आता जर आपण असं काही केलं तर आपली तर काही खैर नाही आणि आपल्याला जन्मठेप होऊ शकते आणि आपल्याला डबल नोकरी भेटू शकत नाही. हे गोष्ट एकदम बरोबर आहे सर तुमचीवाली. मुद्दा नंबर 2, सरपंच साहेब असं कधीच करू नाही शकत. त्याला जर किडनॅपिंग करायची होती तर ते 3 महिन्याची जेल तशीच होऊ देऊ राहिले होते. किडनॅपिंग करायची त्याला काही गरजच नव्हती. कारण त्याचं आजपर्यंत असं कोणतं रेकॉर्ड नाही आहे का त्यांनी असं कोणतं काम केलं असेल. हे गोष्ट बरोबर आहे. आता एक जी गोष्ट मला खटकू राहिली ते सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सोन्यांची त्याची. जर त्यानं स्वतःहून किडनॅपिंग केली असेल स्वतःची तर त्यानं एक तर फोन केला असेल घरी का तुम्ही टेन्शन घेऊ नका कोणत्याच गोष्टीचं किंवा वकील आले ते कोणातरी कॉन्टॅक्टमध्ये तर असणच. जवळचं सगळ्यात त्याच्यावाले कोण होतं हे लक्षात घ्या पहिले. सर तुम्ही 2 मिनिटं इकडे साईडला हटून जा. कूलरची काहीच हवा नाही लागू राहिली. इकडे हटून जा तुम्ही पहिले. खुर्चीवर बसून जा तुम्ही, खुर्चीवर बसा. आता थंडीगार हवा लागू राहिली कूलरची आणि आता बोला तुम्हाला काय बोलायचं आहे. सर त्याच्या जे जवळचे आहे सगळ्यात जास्त ते आहे वकील आणि त्याचे आई बाबा. त्याच्या व्यतिरिक्त कोणीच नाही आहे. कोण आहे दुसरं कोणीच नाही आहे. करेक्ट, एकदम बरोबर आहे. आणि सोन्यांचे त्याच्या आई वडिलाचे आणि त्याच्या वकिलाचे हे सगळ्याचे मोबाईल घेऊन हे गारगोटे जे आहे ॲडव्होकेट जे सरपंच तात्याच्या इकडून केस लावून राहिले होते त्यांच्याकडे जमा आहे. तर त्याला कॉल करा आणि काही सबूत सापडलं काय ते विचारा. लवकर लावा त्याला फोन आणि विचारा काही सापडलं काय. जर काहीही सबूत सापडलं नसेल तर ते सगळे मोबाईल माझ्याकडे आणा. आपण त्याची चेक करू आणि जास्त पडताळ करू बरोबर आणि त्याच्यातून काही ना काही सबूत काढू. हॅलो, कोण बोलत आहे? इन्स्पेक्टर लोखंडे बोलत आहे, 7-12 पोलीस स्टेशनमधून. बोला सर. तुम्हाला माहीतच आहे का सरपंच तात्या लेलेची केस हे शिंदे साहेबापासून ठाकरे सरायपाशी गेलेले आहे. ठाकरे सरनंच मला कॉल करायला लावला का तुम्ही जे सगळ्याचे मोबाईल जमा केले होते सोन्याच्या आईचे, सोन्याच्या बाबाचे, चेत्याच्या आईचे, चेत्याच्या बाबाचे आणि त्यांच्या वकिलाचे PP जीतेचे, तर याच्यातून तुम्हाला काही पुरावा भेटला काय? सर सगळे मोबाईल ट्रॅक केले पण याच्यात पुरावा काहीच नाही भेटला. कारण याच्याशी सोन्याशी आणि चेत्याशी आणि वकिलाशी आणि त्याच्या आईवडिलाशी काहीही एकही कॉल नाही आहे. आणि आतापर्यंत जेव्हापासून त्याची किडनॅपिंग झाली एकही फोन, मेसेज किंवा कॉल हे तर काही सापडलेलं आहे नाही. तुम्ही एक काम करा, पोलीस स्टेशनमध्ये
10-15 मिनिटात येऊन जा. ठाकरे सर बसलेले आहे, हे काही ना काही त्याच्यातनी असन तर पाहतो म्हणते, तर तुम्ही लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये येऊन जा. ठीक आहे सर, मी 10-15 मिनिटात येऊन जातो. काय म्हणून राहिले ते, काही सापडलं का नाही सापडलं म्हणते. त्याले फोन बी नाही आला आहे, मेसेज बी नाही, काहीच नाही, त्याच्याशी काही संपर्कच नाही आहे म्हणते. असं कसं होऊ शकते? जर याच्याशी त्याचा काही संपर्कच नाही येऊ राहिला तर मग याची किडनॅपिंग केली तर केली कोण? केली कोण? कारण याचे जे जवळचे आहे आपण त्याच्याशी संपर्क साधला पण काहीच नाही झालं ना. जे बी सोन्या आणि चेताचे दोस्त मित्र आहे जवळचे त्याला सुद्धा पोलीस ठाण्यात बोलावा तुरंत. इन्स्पेक्टर वाटलावे, लवकरात लवकर तुम्ही 7-12 गावात जा आणि त्याचे जेवढे दोस्त मित्र असन तेवढ्याला इथं घेऊन या लवकर. कारगोटे वकिलाले आले इथं किती वेळ लागणार आहे? बस 10-15 मिनिटात येतो म्हणे सर. फक्त एक लोखंडे, फक्त एक जर मला का धागा दोरा सापडला ना, बात तो कुठं काय हाय लपलेले आणि काय हाय काय पांड ते सगळं मी बाहेर काढतो. फक्त एक काही ना काही धागा दोरा सापडला पाहिजे. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, आपला लॅपटॉप आणा आणि ट्रॅकर आणा, त्याचा नंबर कुठपर्यंत चालू होता ते तर आपल्याला माहित पडलं. जा लवकर. मावडीचा मोगरा, एक नंबर काम केलं लोखंडे साहेब, तुम्ही मोगरा आणला. माझ्या मूड फ्रेश राहायचे, दिमाग जास्त चालते ना. आखरी झालं पण नाही, सोन्या आणि चेत्याच्या मनासारखंच झालं. काय झालं? काहीच तर नाही झालं. तुम्हाला का माहित पडलं? काहून तुम्ही कोर्टात नाही गेलते काय? कोर्टातच होतो ना आम्ही, म्हणून तर विचारलो आलो का तुम्हाला काय माहित झालं बा असं. अरे हे का तात्याले जैलात टाकलं म्हणून आणि सोबत शिंदे साहेब बी आहे म्हणून. कोणा सांगितलं तुम्हाला? पेपरात आली का ही गोष्ट? नाही पेपरात नाही आली. अरे ते वामन भिंगोटे आणि भीमा भाऊ यानं सांगितली बा आम्हाला हे गोष्ट. तुम्हाला माहीत आहे का म्हणे काय झालं तर? आम्ही म्हटलं बा नाही, आम्हाला तर काही माहीत नाही. सरपंच तात्या लेले आणि इन्स्पेक्टर शिंदे साहेब आणि त्याची टीम यायला जैलात टाकलं म्हणे सेंटर. का यायनं बा सोन्या आणि चेत्याची किडनॅपिंग केली. अरे हे गोष्ट आहे, हे गावात माहीत नव्हती पडू द्यायची कोणाले, आणि हे पुऱ्या गावात पसरवू राहिले. जवळ यायनं तर अर्ध्या गावाले सांगून बी दिलं असं हे, पण काहून हे गोष्ट काहून नका सांगू म्हणे. ते तुले नंतर माहीतच पडन म्हणून पहिले मला फोन लावू द्या आता वामन भिंगोटेले. हॅलो, कुठं आहे वामन काका? झाडापाशी बसलो आहे. बोल ना, काय म्हणतं? कोणी आहे का आजूबाजूला बसला? नाही कोणीच नाही आहे. बोल तू बिंदास बोल. मोबाईलचा स्पीकर ऑन असेल तर ऑफ करा. ऑफच आहे, बोल ना तू बोल. काय वामन काका, जेले त्याला सांगू राहिले तुम्ही का आपलेवाले जे सरपंच आहे ते जैलात बंद आहे म्हणून सोन्यांच्या त्या किडनॅपिंगच्या केसमध्ये? काय तुम्हाला शोभते का हे? मला पहिलेच तर सांगितलं होतं का कोणालाच काही नका सांगू म्हणून, हे गोष्ट एवढ्यातच आहे एवढ्यातच राहिली पाहिजे म्हणून. अच्छा, ते काय मला वाटलं कोणतं. अरे काय आपणच होतो काय तिथं? वकीलही होता, सोन्याची त्याची आई होती, त्याईनं सांगितलं असं. म्या काय सांगितलं? म्या कोणाला सांगितलं रे बा? काहून हे तुम्ही मोहनच्या पांडेल्यावर सांगितलं नाही काय? श्याम भाऊ, मदन भाऊ, मोहनले यायला सांगितलं नाही काय? त्याईले काय, अरे जवळचे आहे ना तात्याच्या, त्याईले तर माहीत असलं पाहिजे काय झालं काही नाही. मोहननं आल्याबरोबर विचारलं मला काय झालं म्हणे तात्याच्या केसचं. खरं सांगा म्हणे बुवा. तर मग आता मला सांगाच लागलं मोहनले. मोहन जवळचा नाही आहे काय? बरं ठीक आहे, यायला सांगितलं ठीक आहे, पण अधिक कोणाला तर सांगितलं नाही तुम्ही? नाही त्याच्या व्यतिरिक्त कोणालाच नाही सांगितलं आहे. कसं आहे, ते जवळचे होते त्याच्याच्यानं त्याईले सांगणं भागत होतं. पाहिजे आता कोणालाच नका सांगू, कारण कसं आहे यानं जे तात्याचं सरपंच पद आहे त्याला धक्का पोचू शकते किंवा त्याचं पदही जाऊ शकते. त्याच्याच्यानं तुम्ही हे गावात कोणाला सांगू नका. बस तुमच्यापुरती राहू द्या आणि भीमा भाऊपुरती राहू द्या. बाकी कोणालाच नका सांगू. मिलिंद काकाले बी नका सांगू, नाही तर बस हे पुऱ्या गावात पेरून टाकणारे आहे माणसं. 2-3 जण आहे जे तुमच्यापाशी, म्हणून राहिलो हे कोणालाच नका सांगू. आम्ही कोणालाच नाही सांगू राहिलो. नाही मी कोणालाच नाही सांगत. फक्त ते सोन्या आणि चेत्याच्या आईले पाहिजे बा तेवढं. कारण सोन्याची आणि चेत्याची आई मायापाशी आली होती आणि ते म्हणून राहिली होती का पेपरात देतो म्हणून का आमच्या पोराला किडनॅप केलं बा सरपंच तात्या लेलेनं आणि शिंदे साहेबानं. तेवढं पाहिजे बा तिकडे. काय बोलू राहिले तुम्ही? अरे असं कसं होऊ शकते हे? मग तुम्ही काही म्हटलं नाही का त्याला? अरे लय समजावायचा प्रयत्न केला शाहरुख, म्या लय समजावायचा प्रयत्न केला. मी म्हटलं असं काही करू नका, त्याच्या सरपंच पदाला धोका होऊन जाईल, त्याचं सरपंच पद चाललं जाईल, तुम्ही असं काही करू नका. म्हटलं शांततेत त्याचा निर्णय घ्या. 2-3 दिवसासाठी जोपर्यंत ते सापडत नाही तोपर्यंत तरी शांत राहा म्हटलं. तर ते मा मनानं ऐकून नव्हते राहिले. बरं ठेवतो फोन, नंतर करतो तुम्हाला फोन. फक्त हे गोष्ट कोणाला सांगा नका. नवदेव काका, दिलीप काका, लवकरात लवकर तुम्ही चेत्याच्या घरी या लवकर. चल येतो रे मोहन, ही गोष्ट कोणाला सांगा नका फक्त. काय झालं असे पळत गेले चेताच्या घरी? मले म्हणू राहिला तो का कोणाला सांगू नको म्हणून. स्वतः जायला चालला गेला आणि तर बायकलेला लाईट लावून दिला. दिवसानं चालू राहते, रातच्यानं बंद राहते. येऊ दे फक्त आता त्याला सांगतो का फक्त माता मागाच्या वेळेसच बरोबर टायमावर येते नाही, आणि इकडे रात्रीचा लाईट चालू नाही राहिला तो आणि दिवसाचा चालू राहू राहिला. त्याला म्हटलं बदलून टाक, तर बदलवला नाही, तोच दिला चांगला करून. आणि आता अधिक कसंच केलं त्यानं 2 दिवसानं. थांबा रे,
देवानंद पाटील, थांबा थांबा थांबा. नमस्कार नमस्कार जनार्दन काका, काय म्हणता? 2 मिनिटं थांब, फक्त चप्पल घालू दे. आपले कांडेल सरपंच कधी येते? हा, कांड करून चालले गेले मस्त सेंट्रल जैलात नाही. आणि बाहेर याचं नाव नाही. आणि इकडे आम्हाला बयकलेले लाईट लावून दिले घरापाशी. नाही दिवसानं चालू राहायचे, रातच्यानं बंद राहायचे. फक्त मलेच काहून मलेच. काही बोलू राहिले का जनार्दन काका? काही तोंडात आलं ते बोलू राहिले का? कोणतं कांड केलं ते ना? आणि कोणत्या जैलात गेले ते? कोण सांगितलं तुम्हाला हे? मला नका सांगू तुम्ही ह्या गोष्टी. दिवस रात्र म्हटलं तुम्ही त्याच्या सोबत राहता आणि आम्हाला विचारू राहिले काय? कोण सांगितलं तुम्हाला आणि कोण म्हणते? अरे पूर्ण गावालेच म्हटलं जवळ माहित होते आता. मग हे मला सांगितलं वामन भिंगोट्यानं आणि भीमा भाऊनं. यायनं तर पूर्ण गावातच दिलं पेरून. ए यार, त्याच्या पदाले धोका होऊन जाईल ना अशानं. यायनं जर गावातल्या यानं मोर्चा काढला का या किडनॅपिंगच्या केसमध्ये त्याला अंदर टाकलं म्हणून, तर पुरा घोटाला काम होऊन जाईल म्हटलं देवानंद भाऊ. सगळ्या खोट्या गोष्टी आहे जनार्दन काका. ह्या काहीच नाही झाला आहे. सरपंच साहेब थोडंसे हे घरकुल आणण्यासाठी लोकांसाठी ते शहरात गेले आहे, कुठंच नाही गेले आहे. काही लावता काय? तेच तर म्हणून राहिलो, एक खोटी अफवा कोण फैलवली बुवा? अरे का आम्हाला चिवत्या बनवायला का तू? आधी कोणाला चिवत्या बनवतो? हे फालतूचे नाटकं बंद कर आणि लवकर म्हटलं कधी येते सांग सुटून. हे मला पहिले लाईट सुद्धा करून मागायचं आहे. लाईट सुद्धा होऊन जाते तुमचा, पोट्टे पाठवतो आणि दुसरा बदलून देतो लाईट. गाडी घ्या लवकर त्या झाडापाशी, तिथंच बसलाय तो वामन भिंगोट्या. कुठं पळून राहिले रे? हा, कुठं पळून राहिले? लहान पोट्याची किडनॅपिंग केलेली का? कुठं गेला तो कांडेल सरपंच? हा, चालला गेला सेंट्रल जैला. येऊ नको म्हणा आता बाहेर. दुसऱ्या गोष्टी करा. देवानंद भाऊन पाटील येऊ राहिले, दुसऱ्या गोष्टी करा. का हो अमनराव, काय राजू तुम्हाला शोभते काय हे? हा, सरपंचाच्या नावाची पुऱ्या गावात बदनामी करू राहिले का? ते सेंट्रल जैलात गेले तर दोघा जणांची किडनॅपिंग करून ते शोभते का तुम्हाला? पुरी बदनामी करू राहिले त्याची वाली. बदनामी कायची बदनामी करू राहिलो? अरे जे आहे ते आहे, त्याने किडनॅपिंग केली ते सेंट्रल जैलात गेले. हां, तर बदनामी कायची आहे? मी कोणाला सांगितलं, कोणाला काय म्हटलं? कोणालाच काही नाही म्हटलं. तोंडावर खोटे बोलू राहिले तुम्ही. जनार्दन काकानं सपा तुमचं नाव घेतलं आणि भीमा भाऊचं नाव घेतलं. काय मायनाव घेतलं जनार्दन काकानं? बरं सांगतो त्याला गेल्यावर. तुम्हाला शोभत नाही हे. तुम्हाला माहीत आहे का हे गोष्ट जर पुऱ्या गावात पसरली तर हे आजूबाजूच्या गावात झाले, जास्त वेळ नाही लागत आणि पेपरावर येईन, न्यूजवर येईन. हां, आणि त्याच्या सरपंच पदाला धक्का लागन, त्याचं सरपंच पदही जाऊ शकते, पुरं गाव भडकन. हे तुम्हाला शोभत नाही. तुम्हाला हे सगळं माहीत आहे म्हटलं राजकारणातलं, तरी तुम्ही त्याच्या नावाच्या बदनाम्या करून राहिले. देवानंद भाऊ आणि पाटील दोघाले सांगतो, आम्ही दोघांनी काय तुमच्या बदनाम्या केल्या नाही, कोणाला सांगितलं नाही. हां, दुसरंच कोणीतरी सांगू राहिलं आणि ते सगळेजण आमचे नाव सांगू राहिले. कारण त्याला माहीत आहे तात्याचं आणि वामन भिंगोट्याचं पटत नाही म्हणून. बरं झालं ते जाऊ द्या, पण आता कोणाला सांगू नका. 2 मिनिटं कारगोटे सर. हे याच्या मोबाईल नंबरवरून ट्रॅकिंग चालू आहे का? हे कुठपर्यंत कव्हरेज क्षेत्रात होते? काही मदत लागली सर तर आम्हाला सांगा. ट्रॅकिंगमध्ये हे मेन रस्त्यापर्यंत दिसले आहे. त्याच्या समोर वावराचं जागा चालू होते, तिथून त्याची ट्रॅकिंग होऊन नाही राहिली. याचा अर्थ ते तिथून तेवढ्या क्षेत्रात नाही आहे. म्हणजे सर साहजिकच आहे, 5 पहाडी किंवा 7 पहाडी तेवढ्या क्षेत्रात ते लपलेले आहे. एकदम करेक्ट ॲडव्होकेट गारगोटे, एकदम करेक्ट बोलले तुम्ही. ॲडव्होकेट गारगोटे या इकडे. काही सापडलं का नाही सापडलं तुम्हाला? याच्या सगळ्याचे मोबाईल मी ट्रॅक केले सर, पण एकाचाही कॉन्टॅक्ट कोणाशी झालेला नाही आहे. कोणाशीच नाही. फक्त सोन्या आणि चेत्याच्या आईचा कॉन्टॅक्ट वकिलाशी झाला आहे. उद्या आम्ही कोर्टात येऊ राहिलो म्हणून, त्याच्यानंतर काहीच नाही झालेलं आहे. अच्छा पुरं लक्षात आलं आता. पुरं लक्षात आलं गारगोटे. आलं तुमच्या काही लक्षात? माया लक्षात तर सर पहिले झालं आहे का हे दोघं लपलेले आहे म्हणून कुठं ना कुठं, आणि त्याची सगळी हे प्लॅनिंग चालू आहे. याचा अर्थ गारगोटे तुमच्या काहीच लक्षात नाही आलं, काहीच लक्षात नाही आलं. जा तुम्ही आता, तुम्ही चालले जा इथून. काही असलं तर मग मी तुम्हाला कॉल करून बोलावून घेईन, आणि तुमच्यापाशी काही असलं तर मला कॉल करून पाठवून देजा. पण ठाकरे सर तुमच्या काय लक्षात आलं ते तर सांगा. आता माया जे लक्षात आलं ते मी तुम्हाला सांगन बी तरी ते तुमच्या लक्षात येत नाही. कसं आहे, मी दोन्ही पक्षाच्या ऐकून नाही आहे, मी आहे क्राईम ब्रँचच्या ऐकून. माया काम आहे हे ते जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत त्याचा पिछा करा. तुमचं काय मेन काम आहे का तुमचा जो क्लायंट आहे तो तुम्हाला जितून आहे. माया तसं नाही आहे. आणि जर तुमच्या लक्षात आलं असतं तर आज तुम्ही क्राईम ब्रँचचे हेड असते आणि मी वकील असतो. समजले ना? तुम्ही जा, नंतर काही असलं तर मी तुम्हाला फोन करेन, तुम्ही येऊन जा. लोखंडे तुमच्या आलं काही लक्षात? नाही सर, माझ्या लक्षात नाही आलं. तुमच्या डोक्यात काय चालू आहे ते फक्त तुम्हालाच माहीत आहे, आम्हाला काही समजून नाही राहिलं. हे पोट्टे येऊ द्यायचे दोस्त मित्र, मग सांगतो तुम्हाला त्याच्यानंतर. अरे हटजो रे तिथून, हटजो. सूर मारू राहिलो मी तिथं. अरे मार ना, एवढी मोठी जागा आहे ना, मार. हटजो रे तिथून. मला पाय रे अंदर तर कोण आहे? पाय अंदरून पोहू राहिलो म्हटलं मी. कुठं नाही पोय बाबा.
तुझ्या काय सोन्या चेत्या पाहिजे होते का मजा येत होती. काय माहित कुठे गेले ते दिसूनच नाही राहिले डोळ्यानं. पाय रे आता मी पाय कसा सूर मारतो वरत जाऊन. हट जा रे बाजूले हट जा रे, सूर मारू आलो मी. कट्टा जराचा जास्त लावजो. पान जसं पाहिजे तसं रंगून नाही राहिलं. आणि चुना कमी लावजो. मसाला जरा मटेरियल जरा चांगला टाकजो. इलायची आणि लवंग टाकजो. भाजली सुपारी टाकजो. चल बनव लवकर 5 पानं. तुम्हाला जसं पाहिजे तसं. काय विषय आहे काय? पोलिसाची गाडी काय आली इकडे? नमस्कार साहेब. नमस्कार. का रे हे सोन्या आणि चेत्याचे मित्र कुठं भेटन? हे इकडे गेले हे सगळेच्या सगळे. 3-4 जण आहे ते ऑटोत बसून. तुम्हाला ते मला वाटते पोहायला गेले असेल ते. तलावावर भेटन तुम्हाला. बरं ठीक आहे. रस्ता चांगला आहे ना? गाडी जाईन ना? नाही गाडी जाईल नाही. तुम्हाला जवळपास 1 किलोमीटर अंदर पैदल चला लागल. बरं ठीक आहे मग. अरे मोहन, मी असं ऐकलं राजा का सोनिया चेत्याले किडनॅप केलं म्हणून सरपंच साहेबांना शिंदे साहेबांना. तर सरपंच साहेब आणि शिंदे साहेब आपलं याच्यात आहे बा सेंट्रल जेलमध्ये. हे खरी गोष्ट आहे का? सजा झाली बा त्याइले. सगळं खोट्या गोष्टी आहे या. असं काहीच नाही आहे. सगळं खोट्या गोष्टी आहे. तात्या गेले घरकुल आणाले आणि शिंदे साहेब गेले त्याच्या नातेवाईकाच्या लग्नाले. काहीच नाही झालं. असं सगळ्या खोट्या गोष्टी आहे. नाही वामनराव भिंगोटे आणि ते भीमा भाऊ सांगू राहिले होते ना, म्हणून म्हटलं बा खरी आहे का खोटी आहे गोष्ट. असं तर व्हायला नाही पाहिजे. सगळ्या खोट्या गोष्टी आहेत त्या. लय मजा येऊ राहिली रे. थंड पाणी आहे मस्त.